श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य म्हणजे एक अनोळखी प्रवास असतोय. प्रत्येकाला वाटतं की आपलं प्रारब्ध आधीच कुठेतरी लिहून ठेवलंय, पण खरं बघितलं तर प्रारब्ध हे काही देवाच्या हातामध्ये असलेली शिक्का मारलेली फाईल नसते. ते एक बंधनही नाही आणि मोकळेपणाही नाही. ते एक संधी आहे, शिकण्याची, घडण्याची आणि समजून घेण्याची. श्रोते हो, कधी आपल्याला वाटतं की सगळं काही आपल्या हातातून निसटून गेलं, आपलं भाग्यच असं होतं. पण श्रोते हो, हे क्षण आपल्याला स्वतःच्या आत डोकवायला लावतात. कारण प्रारब्धाचं गोड हेच असतं की ते आपल्याला उभं राहायला भाग पाडतं, स्वतःचा मार्ग शोधायला प्रवृत्त करतं. आपण कधी नशिबाला दोष देतो, तर कधी स्वतःच्या प्रयत्नांचा विसर पडतो. पण श्रोते हो, प्रारब्धाचं खरं रूप समजलं की मग लक्षात येतं की हे एक पायघड्यासारखं आहे, जिथं प्रत्येक पाऊल आपल्या इच्छेनं पडतं. नियती एखादं दार बंद करत असेल तर ती दुसरं एखादं खिडकी उघडून ठेवत असते, फक्त ते दिसण्यासाठी. आपली नजर सकारात्मक असायला हवी. श्रोते हो, प्रत्येक माणसाचं प्रारब्ध वेगळं असतं, पण त्याहून उगम पावणारं जीवन सत्य हे मात्र सारखंच असतं. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायचा, कारण प्रयत्नांचा प्रकाश हा प्रारब्धाच्या सावलीवर पडला की आयुष्य उजळून जातं. म्हणून जीवनात दिशा हरवली असली तरी आशा सोडू नका, कारण नशिबापेक्षा मन मोठं असतं आणि मनापेक्षा विश्वास ताकदवान असतो. श्रोते हो, आपलं प्रारब्ध जे असेल ते आपल्याला भेटेलच, पण आपण त्याला कसं सामोरं जातो यावर आपली ओळख ठरत असते. आणि म्हणूनच प्रारब्धाच्या रेषा काहीही सांगून आपण जगायचं, उभं राहायचं आणि आयुष्याला आपली सही द्यायची. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कधी कधी नियती आढळते की थांबण्यासाठी नव्हे, तर वेगळा आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी. प्रारब्धाला दोष देण्याऐवजी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, मी प्रयत्न पुरेसे केले का? जगायला नियती हवी, पण जगणं अर्थपूर्ण करायला माणुसकी लागते. जन्म आणि मृत्यू नियतीच्या हाती आहेत, पण त्या दरम्यानचा प्रवास आपल्याच हाती असतो. प्रारब्ध जे ठरवतं ते आपण टाळू शकत नाही, पण त्याचं रूप कसं घ्यायचं हे आपण ठरवू शकतो. दिवस लहान असो किंवा मोठा, त्यात दिलेला आणि घेतलेला प्रेमाचा श्वास आयुष्य वाढवतो. धावणाऱ्या जगात थोडं थांबून स्वतःला समजून घ्या, कारण हरवलेलं काही असलं तरी सापडतं. दुसऱ्याची थट्टा करायला शिका, पण आधी स्वतःवर हसणं शिका. तेच मन मोठं करतं. सतत शिकणं आणि चुकांमधून सुधारणं हे जीवनाचं खरं शिक्षण असतं. नशिबावर विसंबून राहणाऱ्याला वाट मिळत नाही, वाट करणाऱ्यालाच नियती नतमस्तक होते. ताज्या फुलांचा गंध आणि सकारात्मक विचार हे मन फ्रेश ठेवण्यासाठी सर्वोत्तम औषध आहेत. संध्याकाळचे क्षण हे मनाला शांत करणारे असतात, त्यात आयुष्याची हळूवार आठवण असते. प्रत्येक सकाळ ही नवीन संधी घेऊन येते, रात्र किती अंधारलेली असो. मनाची थकवा मिटवणारी शक्ती कोणतीही गोळी नाही, ती एका मायेच्या मिठीत दडलेली असते.
कधी कधी शांत राहणं हीच मोठी युक्ती असते. शब्दाने घाव होतो, पण मौन मन जिंकतं. उभं राहण्याची जिद्द असली की प्रारब्ध सुद्धा मागे वळून बघतं. सतत झगडत राहणाऱ्यालाच नियतीनं विजयी केले. जे थांबले ते हारले. संकट येतात ते आपल्याला स्वतःची ताकद दाखवण्यासाठी, घाबरवण्यासाठी नाही. जगाच्या नजरेत काय आहे यापेक्षा स्वतःच्या नजरेत स्वतःचं स्थान काय आहे हे महत्वाचं असतं. प्रत्येक पडझड ही पुन्हा उभं राहण्यासाठीची पायरी असते. ती ओलांडली की उंची जवळ येते. मनाला दिशा मिळणं म्हणजे आयुष्याला अर्थ मिळणं. मनाचा आरसा स्वच्छ असेल तर नियतीचे प्रतिबिंब हे सुंदर भासते. अंधार किती गडद असला तरी आशेचा एक छोटासा दिवा हा पुरेसा असतो. मन गोंधळलेलं असेल तर हजारो सल्ले निष्फळ ठरतात, पण मन शांत असेल तर एक विचार सुद्धा मार्ग दाखवतो. जगात सगळं मिळालं तरी मन शांत नसेल तर समाधान शून्यात हरवून जातं. जगण्याचं खरं सौंदर्य प्रारब्धात नव्हे तर त्या प्रत्येक क्षणात असतं, जो आपण आनंदाने जगतो. प्रारब्ध हे पुस्तकासारखं आहे. आपण त्याला बदलू शकत नाही, पण वाचायचं कसं, शिकायचं कसं हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. धीर सोडू नका. कधी कधी नियती सुद्धा धक्का देऊन जाग करत असते की तू अजूनही जगण्याची तयारी केली नाहीस. जेव्हा वाट चुकते तेव्हा रस्ता विचारतो, पण जेव्हा मन चुकतं तेव्हा प्रारब्ध बदलायला भाग पाडतो. प्रारब्ध हे कोड आहे. ते फोडायचं असेल तर संयम आणि श्रद्धा या दोन चाव्या असतात. आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळतात, पण नशिबानं त्या वेळेवरच पाठवलेल्या असतात. कारण नियतीला आपल्या योग्य वेळेची जाणीव असते. जग बदलण्यासाठी मोठं यश नाही लागत. एक सकारात्मक विचार आणि एक पाऊल पुढे टाकण्याची हिंमत पुरेशी असते. नशिबानं काय द्यावं हे आपल्या हातात नाही, पण नशिबानं जे दिले त्यातून काय घडवायचं हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतं. प्रत्येक क्षण नियतीनं ठरवलेला असतो, पण त्या क्षणाला आपण कसा अर्थ देतो हे आपल्या विचारावर अवलंबून असतं. प्रारब्धावर विश्वास ठेवा, पण प्रयत्न कधीही थांबवू नका. कारण प्रारब्ध फक्त सुरुवात ठरवतं, शेवट आपल्या कर्तृत्वावर ठरतो.